परळी येथे जे शिवराज दिवटेला मारहाण झाली आणि जलालपूर येथील ज्या तरुणांवर जे खोटे गुन्हे दाखल केलेले आहेत पोलीस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी, त्याच्या संदर्भामध्ये आम्ही आज माननीय पोलीस अधीक्षक यांना निवेदन देऊन त्यांच्यासोबत सगळे या विषयावर चर्चा केलेली आहे। परळीमध्ये शिवराज दिवटेला मारहाण केलेले जे अजून आरोपी आहेत, बाकी जे मोकाट तिथे फिरत आहेत, त्यांना त्या ठिकाणी अजून पकडलेलं नाही आहे। आणि त्या उलट ही जी घटना जिथून सुरुवात झाली, ज्या जलालपूर गावामधून, त्या जलालपूरमधील एका गावातील एका तरुणाला समाधान मुंडे याने फोन करून त्याला तुझ्या गावातून तुझा संतोष देशमुख करतो आणि तुला कोयत्याने मारत नेतो असं सांगून त्या ठिकाणी त्या गावातून त्यांनी कोयता घेऊन दहशत निर्माण केली आणि एक दोन त्या तरुणाला त्या ठिकाणी तिथं कोयत्याने त्यांनी मारलं। आणि त्या कोयत्यामधला त्याचा सोडवण्यासाठी किंवा तिथल्या पोरांना जे मार खात होते त्यांना वाचवण्यासाठी तिथल्या लोकांनी त्या ठिकाणी त्याच्यासोबत झटापट केली आणि त्याच्यामध्ये त्याचा कोयता पडला आणि तो त्या ठिकाणून पळून गेला। आणि तो पळून जाताना सुद्धा त्यांनी सांगितलं की तुमचा मी इथं संतोष देशमुख करणार आहे अजून एक परळीमध्ये। आणि त्याच्यानंतर त्यांनी 2 तासांनी त्या ठिकाणी शिवराज दिवटेसोबत आपलं सारा महाराष्ट्राने बघितलं की कशा पद्धतीने मारहाण केलेली। आणि उलट या ठिकाणी अशी घडलं आहे की आमच्या परळीच्या पोलीस निरीक्षक आणि एका कर्मचाऱ्याने ज्या जलालपूर येथील तरुणाला कोयत्याची मारहाण झालेली आहे त्यावर तक्रार दाखल करायला गेल्यानंतर त्यांनी त्या ठिकाणी कोयता जमा केला, त्याची तक्रार न घेता त्याची एनसी दाखल केली, फक्त दाखल करून घेतली। आणि त्या उलट त्या मुलांवर एका कर्मचाऱ्याने त्या ठिकाणी त्या समाधान मुंडेच्या आईला बोलवून घेऊन त्यांच्या विरोधात त्या ठिकाणी जुना 307 आणि आजचा 109 प्रमाणे त्या ठिकाणी गंभीर दुखापत केली अशी त्या ठिकाणी त्याच्या विरोधात तक्रार केली। जर त्या समाधान मुंडेला एवढी गंभीर दुखापत झाली होती तर तो दवाखान्यात जायला पाहिजे होता का? त्यांनी नंतर त्या ठिकाणी 2 तासांनी जाऊन त्या मुलाचं अपहरण करून त्याला जीव मारण्याचा प्रयत्न केला की म्हणजे हे जे काही चाललेलं आहे की आपल्या जिल्ह्यामध्ये अजितदादासारखे पालकमंत्री आले आहेत, कावत साहेबासारखे पोलीस अधीक्षक आल्यामुळे लोकांना वाटलं होतं की कुठेतरीच हे गुन्हेगारीकरण संपल, खोटे गुन्हे हे जे काही चाललंय हे बंद होईल। परंतु आमच्या परळी पोलीस प्रशासनाला ह्याचा कुठलाही काही फरक पडलेला नाही। अतिशय आम्ही मागणी केलेली आहे 5 दिवसामध्ये जे काही संबंधित पोलीस अधिकारी आहेत, ज्या घटना ज्या दिवशी घडली तक्रार दिल्यानंतर जर 2 तासामध्ये त्यांनी जर त्या ठिकाणी कारवाई केली असती तर त्या ठिकाणी हा शिवराज दिवटेचं प्रकरणच घडलं नसतं। ह्याच्यामध्ये सर्व दोषी तिथं पोलीस अधिकारी, PI आणि कर्मचारी केंद्र नामक ते सर्व दोषी आहेत, त्यांच्यावर आम्ही मागणी केली की त्यांच्यावर कारवाई करा। या दिवट्याचे जे आरोपी मोकाट फिरायलेत त्यांना बी सुद्धा त्या ठिकाणी पकडून तुम्ही जेर बंद करा, अन्यथा आम्ही 5 दिवसांमध्ये जर तुम्ही कारवाई नाही केली तर आम्ही परळीमध्ये त्या ठिकाणी तीव्र स्वरूपाचं व्यापक आंदोलन आम्ही उभा करणार आहोत। देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।